तो गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज या व्हिडिओमध्ये मी खेळणार आहे माइनक्राफ्ट आणि मी माझी सर्वायवल सिरीज ओपन करणार आहे. तर या वर्ल्डचं नाव ठेवतो आहे मी स्वाडिगो किंगडम. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नाव सांगू शकता मला काय ठेवू शकतो मी नाव ते. तरपर्यंत ठीक आहे, आपण जरा झाड ट्री तोडूया. पहिले तर आपण पिकॅक्स बनवूया. प्लीज जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज जरूर लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करा. त्याच्याने माझा चॉड वाढते, मला थोडं अजून आवडतं व्हिडिओ बनवायला. म्हणजे मला समजेल की हां वा लोक आहेत माझ्यासोबत. मी लाईक्सचा 35 लाईक्सचा गोल ठेवतो. तर ठीक आहे, आपण थोडेफार क्राफ्टिंग टेबल बनवूया. त्याच्यानंतर मग 10 मिनटं रात्र झालेली आहे. आय थिंक सो आता मला थोडं वेट करायला लागणार, कारण मी आता जस्ट तरी प्रिपेअर नाहीच आहे. कशासाठी तर पिकॅक्स बनवून आता मी अंडरग्राऊंड खोदतो. सध्या तरी वाटतं मी प्रिपेअर तरी नाही आहे आता, कारण की तुम्हाला माहितीच असेल रात्रीचे मॉब्स येतात. आयरन आर्मर असलं ना तरी पण मी ना मॉब्सची फाईट नाही करू शकत. तर ठीक आहे, थोडंसं स्टोन वगैरे तोडतो. तुमच्याकडे तर बाबा 1 सेकंद पण नसेल, एक कट आहे ना अँड डायरेक्ट तुम्हाला सकाळ झालेली दिसणार. ठीक आहे, तर जराशी जर तुम्हाला ॲनिमेशन आवडली तर ठीक आहे, कटसीनची तर थोड्या वेळात भेटतो मी तुम्हाला. तर ओके गाईज, मी बाहेर आलेलो आहे आणि आता सकाळ झालेली आहे. तर आता जरा बघूया आता कुठल्या साईडने जाऊ. मला तर वाटतं प्लेन्स बायोमनेच गेलेलं बरं आहे. तर जरा स्टोन घेतलेलं आहे. ओके, तिकडे क्रीपर आहे. बघितलं क्रीपरनं बघितलं. अरे बापरे, येईल का क्रीपर इथपर्यंत? मिनटं, हां तू तिकडेच आहे. आला परत मागे आला. हां, ह्याला ब्लॉक गड्ड्याच्या आतमध्ये टाकायचा विचार टाकतो. सॉरी. अरे नाही, बापरे फुटलाच तो तर. बापरे, अरे एक मिनिट, मी स्टोन का तोडते? हेच बनवतो ना स्टोनची पिकॅक्स वगैरे, मग तोडतो स्टोन. ठीक आहे, हे बनलं, ॲक्स बनली आणि स्वॉर्ड बनली. ओके, झालं आहे काम. ॲडव्हान्समेंट पण भेटली आपल्याला. हां, आत्ता भरभरून स्टोन फास्ट तोडू शकतो मी. ओके, जस्ट अ मिनिट. तर ओके गाईज, जर माझा स्टोन तोडून झालेला आहे तर आता जरा शेअर करूया. माझा तरी गोल आहे की मी आता विलेज शोधावी. विलेज भेटली तर मला बोन्स भेटली. ओके चल, विलेज भेटली तर चांगलंच आहे ना. तर विलेज शोधूया. तर मग आता थोडेसे फूड जमा करूया. काय माहिती रस्त्यात कुठे कोल भेटला तर. ठीक आहे, अजून लोक तिकडे आहेत. ॲक्सने मारतो यांना, 1 शॉट होतात ही लोक ॲक्सने. हां पण मला ते झाडं खूपच आहेत. मेला बघ. ओके हां, आठवलं. या पंपकिन्सचा असा साईन असतो की विलेज जिकडे असतात ना, विलेज जवळ असेल ना म्हणजे ते तिकडे असतात असं मला वाटतं. म्हणजे हे तर बरोबर आहे. जिकडे मला दिसलं, अरे मरतच मेले. जिकडे पंपकिन्स असं म्हणजे ते जवळच आहे, आसपासच आहे विलेज. ओके, मोठीशी केव्हाचं चिकन पण आतमध्ये आहे का? ठीक आहे, जरा पुढे जाऊया आपण. ओके, ही सवाना बायोम आली आहे. कदाचित सवाना बायोमध्ये पण असतात खूप चांगले विलेजर्स. आर्मर डिलो पण भेटेल, कुत्रे पण भेटतील. चांगलंच होईल मग माझ्यासाठी. आय थिंक सो ना, या पहाडावरती विलेज असली तर दिसत तरी नाहीत मला. हां, मला वूलची गरज आहे. थोडे वूल शिप्सनावरून वूल कलेक्ट करतो.
मेली. आसपास कुठं दिसतच नाहीत मॉब्स. इथे केव दिसते एक आणि कोल पण दिसलेला आहे आपल्याला. तिकडून सुरुवात करतो मी कोल तोडायला. एकदा एक कोल जरी दिसलं ना म्हणजे तुमचं लक खूप खतरनाक आहे. असंच डायमंडची पण वेन भेटली तर एक कोल, खूप सारे डायमंड्स, मजाच आहे. तर जरा सगळे कोल तोडून आलो मी. तर ठीक आहे, तुमच्याकडे 2 सेकंद आहेत, तर 2 मिनटंच. तर ठीक आहे गाईज, माझा एक लास्ट ब्लॉक तोडून झालेला आहे कोलचा. आता मी जस्ट विचार करतो की एक ना फर्नेस बनवूया आपण. फर्नेस बनवून कसं मस्तपैकी आपण कोलने फूड कुक करू शकतो. एक बनलं फर्नेस. कोल तर भेटलं, आता स्टिक टाकतो. तर ठीक आहे, आता परत हेच सगळं फूड कुक होईपर्यंत जस्ट मी थोडी वाट बघतो. तुमच्या तिथे 1 सेकंदच आहे. तर ठीक आहे गाईज, माझं सगळं फूड कुक झालेलं आहे आणि फूड कुक होता होता रात्र पण झालेली आहे. तर आता पहिले फूड खाऊन घेतो. माझं सगळं कमी झालेलं आहे. मी थोडेसे टॉर्चेस पण बनवून घेतले जेवढं कोल उरलेलं त्याच्यापासून. ओके, समोर शिप्स दिसते, जरा त्यांना मारतो, त्याच्याकडून वूल घेतो आणि मग झोपतो. आणि खालती पडले वूल. ओके, क्राफ्टिंग टेबल. पटकन कुठे गेलं? हां, अरे हा पहिले पॅनिक होतो. झालं. अरे फायनली झोपलो मी. अरे हे काय लिहितो आहे मी? माझंच नाव टाईप केलं मी. ओके, तर माझं नेटवर्क खूपच खराब आहे. त्यामुळे चल विचार करत होतो केवमध्ये जायचा, पण नाही, मी आता प्रिपेअर नाही. स्केलेटन दिसत आहेत मला लांबूनच. कुठं जस्ट ब्लॉक्स घेऊन ठेवतो हातात, थोडं फूड, फालतू गोष्टी हातातून काढून. तेव्हा तिकडे स्केलेटन आहेत, त्या 2 जागी दिसतात मला. जाऊन दे, नाही तर परत मी जायचं आणि मारायचं. तिकडे गेलो असतो, मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण तिकडे सगळीकडे नाही ते काटेदार आहेत, कात्री बोलतात. याने खूप विसरलं. आज किती दिवसांनी मी खेळतो ना माइनक्राफ्ट, तर विसरलो मी थोडं. काहीतरी बोलतात ना ते, तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे ॲरोज तर जातील, पण ना मी बिचारा अटकून राहील आणि मार खात राहील. तर ठीक आहे, वरती पोचलोच मी. पहाड म्हणजे ना विचित्रच असतात. तर ओके, मी जस्ट अशी अपेक्षा करतो की वरती जाऊन प्लीज मला खूप चांगले वुल्फ भेटून दे. दिसत तरी नाहीत लांबपर्यंत. इकडे वुल्फ दिसला माझा. एक वुल्फ दिसला. अरे ते प्राण्यांना माझा. अरे 2 आहेत. मी तर मला आता मारून आला ना, प्लीज हो. अरे नाही झालं, सॉरी गाईज. मी जरा ना रेकॉर्डिंग करायचं विसरलो. तुम्ही खूप चांगली गोष्ट विसरलो. हां, तुम्हाला मी लगेच सांगतो की मी ना 2 कुत्रे ना टेम केलेले आहेत. ते कसे केले ते सांगतो. ती समोर जी दिसते तुम्हाला पहाड किंवा तिकडे ना मला स्केलेटन दिसलं थोडे. मग मी तिकडे गेलो, स्केलेटनला मारलं. थांबा 1 मिनटं. ना माझे बोन्स नाही उरले. तर स्केलेटन्सना मारलेलं मी. तर स्केलेटनना मारून ना मी बोन्स कलेक्ट केल्या, लोकांना टेम केलं. ही दोघं पण अशी आवडत ना टीमच नव्हते होत. 3-4 स्केलेटनना मारलं, त्यांचे बोन्स घेऊन त्याच्यानंतर टीम झाले. काय बघत आहे त्यांना. तर मी नेक्स्ट टाईम मला इथे थोडेफार आयरन दिसलेले पुढे जाऊन, तर मी ते पण कलेक्ट करेलच. तर ठीक आहे, आजच्यासाठी मी एवढंच. मी इकडे माझा रिस्पॉन्स पॉईंट सेट करतो. आणि अरे येतो तो तिकडे दिसते तुम्हाला. तिकडे वाटतं एक रुईन पोर्टल आहे. अरे बघा, खूपच छान झालं ना, खूपच छान. आता मी नेक्स्ट व्हिडिओ ना कन्फर्म मी स्पॉडिकोची बनवणार नेक्स्ट व्हिडिओ, त्याच्यानंतर क्लॅश ऑफ क्लॅन्सची बनवणार नेक्स्ट व्हिडिओ, आणि मग त्याच्यानंतर मी माइनक्राफ्टची व्हिडिओ बनवणार आहे. तर प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा. तर बाय.